विधान परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरू होते आणि याच दरम्यान राज्यसभेच्या एका जागेची त्या ठिकाणी चाहूल लागली होती. जी जागा सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेला ती जागा, ज्याची चर्चा छगन भुजबळांपासून सुरू झाली. म्हणजे भुजबळांना डावलून किंवा त्यांना नाराज करून कदाचित त्यांच्या घरातच आमदारकी पुतण्यासाठी ती राखीव ठेवायची अशी भुजबळांची मर्जी होती. परंतु घडलं भलतंच. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांनी घेतली त्याच पद्धतीनं ती सूत्र पार्थ पवारांनी सुद्धा हातात घेतली. आणि मला असं वाटतं टायमिंग बरोबर आहे की चुकीचं आहे मला माहित नाही, परंतु एका बाजूला महाराष्ट्रामध्ये धार्मिक ध्रुवीकरण होत असताना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यातली एका सोसायटीतली जन धर्मियांनी पांढरी पट्टी का ओढली, तर आमच्या लोकांसाठी वेगळी लाईन आणि तुमच्या लोकांसाठी वेगळी लाईन, म्हणजे वेगळा प्रवेश, तिथून फक्त आमचीच लोक जाणार. म्हणजे हे जे ध्रुवीकरण केलं, एका बाजूला धार्मिक ध्रुवीकरण महाराष्ट्रात आणि देशात म्हणजे नवीन नाही. आणि अशाच काळामध्ये मुंबईमध्ये सुद्धा गुजराती विरुद्ध मराठी किंवा परप्रांतीय विरुद्ध मराठी असा वाद सर्वश्रुत आहे. आणि याच वादातीत असणाऱ्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार आणि आता पार्थ पवार यांच्या माध्यमातून उमेदवार कोण दिला, तर तो जैन नावाचे विदर्भातले खासदार म्हणून त्यांना ती जागा देण्यात आली. म्हणजे एका बाजूला जो जैन समाज याच महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र स्वतःची वेगळी रेष ओढतोय, पांढरी पट्टी ओढतोय, त्यांच्या लोकांना प्रवेश घेण्यासाठी बांध आखला जातोय. आणि त्याच समाजाला म्हणजे प्रतिनिधित्व देण्याचं, किंवा जो माणूस दोनदा आमदार राहिलेला आहे त्या माणसाला परत राज्यसभा, अशा ध्रुवीकरणाच्या काळात त्याच समाजाकडे जाणं हे माझ्या बुद्धीला न पटणारी, किंवा काय चाललंय महाराष्ट्रात, म्हणजे एकंदरीत अभ्यास केला हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे, देश सगळ्यांचा आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मग तुम्ही समाजामध्ये जी फाळणी करताय ती लोकांच्या नजरेसमोर येते. म्हणजे जी सोसायटी, म्हणजे कुठलीही एखादी रेसिडेन्शियल सोसायटी ज्या असतात, गृहनिर्माण संस्था, तिथं सगळ्या जाती धर्माची लोक असतात. धर्म सोडा, जातीची तर 100% असतात. मी काल नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुंबईतल्या त्या एका जैन मुनीचं वक्तव्य ऐकलं, वाचलं सुद्धा, की जैन हा मूळचा हिंदू आहे आणि तो कायमचा हिंदूच राहील. मग हे कुठले जैन लोक आहेत जे स्वतंत्र धर्माची तर मागणी त्यांची सर्वश्रुत आहेच, पण स्वतंत्र प्रवेशाच्या पांढऱ्या पट्ट्या ओढल्या जातात. मग इतर हिंदू त्यांचे कुणीच नाही का? आणि इतर जातीच्या लोकांना, काही अंशी धर्माचे सुद्धा वेगळे असू शकतात, तुम्ही त्यांना टार्गेट करताय. कोण कुणाला शूद्र ठरवतंय याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे यासाठी चर्चा करतोय, कारण आम्हाला वेड्यात काढलं जातंय, आम्हाला गृहीत धरलं जातं, किंवा आमचा फक्त वापर करायचा, आम्हाला दूर ढकललं तरी हरकत नाही. आम्हाला म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना आणि अर्थात त्यांच्या पक्षातल्या सगळ्या निष्ठावंत, ज्येष्ठ, कनिष्ठ, हौशे, नवशे, गवशे सगळ्या कार्यकर्त्यांना, या अर्थाने आम्हाला हा शब्द आपण गृहीत धरावा. यांना डावलून परत जर जैनच उमेदवार द्यायचा असेल तर मग काय राष्ट्रवादीच्या मनात काय? तुम्ही कसंही आमच्याशी वागा, आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व देऊ, मोठं समजू, कारण तुम्ही व्यापारी व्यावसायिक आहात म्हणून. म्हणजे घोडे बाजार आतापर्यंत आम्ही ऐकला बघा, निष्ठे पुढं
काही शहाणपण चालत नाही. प्रामाणिकपणा हा गळ्यातलं ताईतच असतं. इथपर्यंत सगळं मान्य आहे. आणि स्वतः ज्यांना उमेदवारी दिली राज्यसभेची, मी त्यांची पण भूमिका ऐकली. पक्षासाठी प्रामाणिक असणारा कार्यकर्ता असं त्यांनी वारंवार सांगितलं. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ताब्यात बँक आहे किंवा ते म्हणजे अजून काहीही करू शकतात. आमदार राहिलेला माणूस आहे. प्रतिनिधित्व त्यांना दिलं. पण महाराष्ट्रात एका बाजूला असा वाद आणि अशी चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन भूमिपुत्रांना हे वाईट वागणूक देत असताना त्यांना थेट राज्यसभा प्रतिनिधित्व देणं, ती सुद्धा जागा कुणाचे? द ग्रेट थेट सुनित्रा पवारांची आहे. कारण त्यांनी राज्यसभेची म्हणजे जी खासदारकी होती त्याचा राजीनामा देऊन विधानसभा लढल्या आणि मग त्या निवडून आल्या. अशा दरम्यानच्या काळात असं महाराष्ट्रात घडतंय, हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ज्या भारतीय जनता पार्टी सोबत ही राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे, या सगळ्या मंडळीला भाजप किती महत्व देतं हा मला पडलेला प्रश्न आहे. परंतु उद्याची 2029 ची येणारी विधानसभा तरी लोकसभा कदाचित भारतीय जनता पार्टी स्वार्थासाठी विभक्त होऊ देणार नाही. महाराष्ट्रातून त्यांना खासदारकीचा स्ट्राईक रेट जास्त पाहिजे, कारण आता फार खेचाखेची झाली. अन्यथा भाजपचे खासदार जर महाराष्ट्रातून जास्त गेले असते तर लोकसभेत भाजपची संख्या वाढली असती. त्यावेळेस ते मोदी सरकार असतं. खासदार कमी पडले म्हणून शेवटी त्यांना एनडीए सरकार म्हणावं लागतं, कारण इतरांनी टोचन, टेकन, सहकार्य, सपोर्ट, जे काही शब्द तुम्हाला लागू पडतील ते त्यांनी घेतलं. पण या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट सुद्धा हलकीशी झाली की पश्चिम बंगालमध्ये भाजपने जी काही निर्विवाद विधानसभेला सत्ता मिळवली, तृणमूल काँग्रेस सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखा फोडला जाऊ शकतो आणि त्यांचे 25-30 खासदार फोडण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, अशी कुजबूज सुद्धा आहे. म्हणजे कोणतीची निवडणूक भारतीय जनता पार्टी सोबळावर लढण्याची तयारीत आहे, त्यावेळेस शिंदेची सेना किंवा सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी हे सोबत घेतले जाणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. आणि मग यांची जी काय महाराष्ट्रात चाचपणी चालू आहे, सगळ्या समाजाला खुश ठेवण्याची जी पद्धत आणि स्ट्रॅटर्जी आहे, कदाचित याच्यातून अजून काही वेगळं घडवायची किंवा दाखवायची म्हणजे आवश्यकता असेल नसेल मला माहित नाही, परंतु वेगळ्या पद्धतीचं सुद्धा राजकारण किंवा दिशाभूल करणारं राजकारण, शूद्र ठरवणारं राजकारण, जाणीवपूर्वक मूळ मुद्द्याला बगल देणारं राजकारण किंवा मुख्य मुद्द्यांना विसरायला लावणारं राजकारण जर घडत असेल तर डोळे उघडून या सगळ्या प्रकरणाकडे बघा. पार्थ पवारांच्या डोक्यात पक्ष आता कमर्शियल पद्धतीनं चालवायचा अशा पद्धतीची व्यूहरचना दिसते. कारण सगळे मंत्री पार्थ पवारांचा फोन आला तरी धडकी भरते, कारण असं म्हणतायत की सगळ्या मंत्र्यांनी पक्षासाठी काम केलं पाहिजे. संघटन वाढेल ते ग्लॅमरवर चालून जाईल सगळ्या नेत्यांच्या भाषणातून, पण पक्षाला जो आर्थिक निधी पाहिजे सगळ्या मंत्र्यांनी पक्ष निधीकडे आणि त्यांच्या अकाउंटकडे लक्ष द्यावं अशी तंबीज दिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या प्रत्येकांना टार्गेट आहे. इतकं जरी खरं असलं तरी सत्तेशिवाय आणि पैशाशिवाय शहाणपण अजिबात नाही, म्हणून तर सत्तेत येण्यासाठी लोक धडपड करत असतात. सगळ्यांना काहीतरी मिळणार आहे, परंतु ते पक्षाचं हित जपल्यानंतर अशी पार्थ पवारांनी जी आता नवीन स्ट्रॅटर्जी तयार केलेली आहे, जरी मंत्री अस्वस्थ असले त्यांना फोन आल्यानंतर ती गोष्ट करावीच लागते जी करणं अपेक्षित आहे पक्षासाठी. पण हे सगळं जे काही सुरू आहे, वेगळं वेगळं राजकारण वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर करून त्यांना विचाराशी काही देणं घेणं नाही, तर त्यांना काय अपेक्षित आहे आणि त्यांच्या हितानं काय करता येईल यासाठी सगळा प्रयत्न सुरू आहे. सगळ्या गोष्टीतून कदाचित या सगळ्या घडामोडीतून विधान परिषद असेल किंवा राज्यसभेच्या एका जागेचा प्रश्न असेल, इतकी टीका टिप्पणी आणि म्हणजे गैरसमज असणाऱ्या गोष्टी घडतायत किंवा घडल्यात की तुम्ही कल्पना करू शकणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमच्या मनात काय आहे
हे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जागरूक लोकांना खरं कळलं पाहिजे. आणि चॅनल संतोष शिंदे ऑफिशियल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि संतोष शिंदे ऑफिशियल या चॅनलशी जोडले जा. धन्यवाद. पण हे सगळं असं विचित्र संभ्रमावस्था कोण करतंय, वेगळं राजकारण कोण करतंय आणि सध्या महाराष्ट्रात काय घडतंय हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल. तुम्हाला काय वाटतं ते मी तुमच्या प्रश्नाची वाट पाहतोय.